नमस्कार, सुप्रभात. मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाच्या बातमीनं आपण नमस्ते महाराष्ट्राची सुरुवात करूया. अमेरिका आणि भारतानं काबूलमधलं विमानतळ ऑपरेशन लवकर सुरू करण्यावर चर्चा केलेली आहे. अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर भारतीय परराष्ट्र मंत्री आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री यांनी चर्चा केल्याचं समजतंय. विमानतळ सुरू करणं, कार्यान्वित करणं हे एक मुख्य आव्हान असणार असल्याचं भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलेलं आहे. अनेक भारतीय अफगाणिस्तानमध्ये अडकल्याचं देखील आता समोर येतं आहे. या भारतीयांना सुखरूपपणे भारतात परत आणण्याचं एक मोठं आव्हान भारत सरकारसमोर असणार आहे. जयशंकर यांनी या संदर्भात अमेरिकेशी चर्चा केलेली आहे. याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोनलाईनवरनं. प्रशांत, भारतीयांना परत आणण्याचं आव्हान भारतासमोर असणार आहेच अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या. त्यासोबतच विमानतळ जे काबूलमधलं ते पुन्हा एकदा कार्यान्वित करण्यासंदर्भात नेमकं काय केलं जाईल याबद्दल चर्चा झाल्याची माहिती देखील समोर येते. प्रशांत, सगळ्याबद्दल सविस्तर काय सांगता येईल? बरोबर आहे. अमेरिका आणि भारताच्या दोन्ही परराष्ट्र मंत्र्यांच्या दरम्यान विस्ताराने चर्चा झालेली आहे. त्यामध्ये अमेरिका आणि भारताच्या वतीने काबूलमधील विमानतळ कसं लवकरात लवकर सुरू करता येईल यासाठी चर्चा झाली होती. त्यानंतर विमानतळ ऑपरेशन हे मुख्य आव्हान होतं, कारण की विमानतळाचं संचालन करणे ही अतिशय कठीण गोष्ट होऊन गेली होती. कारण की गेल्या 2 दिवसापासून ज्या पद्धतीने काबूल येथील हामिद करझई विमानतळावरती ज्या पद्धती परिस्थिती आहे त्या परिस्थितीला हाताळण्यामध्ये अमेरिकेचं सरकार देखील हतबल झालं होतं. पण आता नुकतीच माहिती पुढे आलेली आहे की आता काबूलचं जे विमानतळ आहे ते पुन्हा एकदा कार्यान्वित करण्यात आलेलं आहे आणि तिथे नुकतंच आता C-17 एक पहिलं C-17 लँड झालेलं आहे. त्यानंतर काही वेळानंतरच C-17 पुन्हा दुसरं लँड होईल अशा प्रकारची माहिती अमेरिकेचे मेजर जनरल हंक टायर यांनी दिलेली आहे. त्यामुळे आता तिथून भारताच्या नागरिकांना भारतात कसं परत आणता येईल यासाठी प्रयत्न भारत सरकारचे यशस्वी झाले असंच म्हणावं लागेल. प्रशांत, अंदाजे किती भारतीय अजूनही अफगाणिस्तानमध्ये अडकले असण्याची शक्यता परराष्ट्र मंत्रालयातर्फे व्यक्त करण्यात आलेली आहे आणि काय नेमके प्रयत्न केले जात आहेत या सगळ्या भारतीयांना सुखरूप भारतात परत आणण्याचे? खास करून शीख समाजाचे आणि जैन समाजाचे सर्वात जास्त लोक हे अफगाणिस्तानमध्ये अडकून पडल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिलेली आहे. त्यांनी या संदर्भातली संख्या अजूनही जाहीर केली नाही. पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर या सगळ्यांना परत आणण्याकरता एअर इंडियाची विमानं हे तयार आहेत आणि ज्या पद्धतीनं 2 विमानं भारतात परतलेली आहेत त्याच धर्तीवरती अजून काही विमानं पाठवण्यासाठी भारत सरकार देखील प्रयत्न करत आहे. आता जसं विमानतळ कारवाई झालेलं आहे त्यानंतर आता होऊ शकतं की आज या संदर्भात अजून काही विमानं जे आहेत ते एअर इंडियाची पाठवण्यात येईल आणि तिथून भारतीय नागरिकांना भारतात कसं परत आणता येईल. याशिवाय एक मोठी अडचण जी निर्माण झालेली आहे की अफगाणिस्तानमधले अनेक नागरिक हे भारतात येण्यास उत्सुक आहे आणि त्याशिवाय भारतामध्ये जवळपास 2000 पेक्षा जास्त हे अफगाणी विद्यार्थी आहेत. त्या संदर्भात देखील आता केंद्र सरकारला विचार करावा लागेल, कारण की या सगळ्यांची इच्छा आहे की अफगाणिस्तानमध्ये परत जायचं नाही. अशा वेळी त्यांना रेफ्युजीचा दर्जा देऊन कशा पद्धतीने त्यांच्या योजना राबवता येईल हे देखील एक मोठं आव्हान भारत सरकार पुढे आहे. बिलकुल प्रशांत, आणि या पुढच्या काळामध्ये भारताचे अफगाणिस्तान सोबतचे संबंध नेमके कसे असतील हे देखील म्हणजे राजकीय दृष्ट्या आंतरराष्ट्रीय पातळीवर सगळ्या संबंधांच्या दृष्टीने देखील खूप महत्त्वाचं राहणार आहे. प्रशांत, काय नेमकं त्याबद्दल सांगता येऊ शकेल? भारताची या संदर्भातली अधिकृत भूमिका अद्यापपर्यंत जाहीर करण्यात आलेली नाही. केंद्र सरकारच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अफगाणिस्तानच्या या संपूर्ण परिस्थितीवरती ट्विट केलेलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की भारताचे जे परराष्ट्रीय संबंध अफगाणिस्तानबद्दल आहे त्या अफगाणिस्तान संबंधासंदर्भात आम्ही निश्चितपणे गंभीरपणे विचार करत आहोत आणि ज्या पद्धतीचे पूर्वीचे संबंध होते त्याच धर्तीवरती हे संबंध राहावे. राजकीय संबंध असो, आर्थिक संबंध असो किंवा मग ज्या पद्धतीनं वैद्यकीय विजाच्या वरती जे अफगाणिस्तानमधून अनेक लोक भारतात येतात, अनेक विद्यार्थी भारतात शिक्षण घेतात, त्या संदर्भात देखील भारत सरकार गांभीर्याने विचार करत आहे. एकदा तिथे तालिबान आणि अफगाणिस्तान सरकारच्या वतीनं शांती वार्ता जे सुरू आहे त्याच यशस्वीपणे निश्चितपणे पुढे येईल की तिथे शासक कोण असेल त्यानंतर आगामी भूमिका ठरवावी अशा प्रकारची चर्चा केंद्र सरकारच्या पातळीवर झाली आहे. याशिवाय अत्यंत महत्वाचं म्हणजे भारताचे गृह सचिव अनिल गौबा यांच्या नेतृत्वाखाली
काल एक अत्यंत महत्वाची बैठक राजधानी दिल्लीत झाली आणि त्यानंतर अफगाणिस्तानच्या परिस्थितीवरती भारतीयांचा एकीकडे भारतात परत आणण्याचा प्रयत्न, त्यानंतर अफगाणिस्तानसमोरचे भविष्यातले राजकीय संबंध या संदर्भात गांभीर्याने चर्चा झाल्याची माहिती पुढे आलेली आहे. अजिंक्य. बिलकुल प्रशांत, तुम्ही असेच आमच्या सोबत राहा. आपण पाहतो आहोत भारतीयांना परत आणण्याचं आव्हान भारत सरकार समोर असणारच आहे. जयशंकर यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत चर्चा देखील केल्याची माहिती समोर येते आहे. सोबतच जे विमानतळ आहे काबूलमधलं हामिद करझाई विमानतळ, हे विमानतळ पुन्हा एकदा कशा पद्धतीनं ऑपरेशनल करता येईल, कार्यान्वित करता येईल या दृष्टीनं देखील चर्चा झाल्याची माहिती समोर येते आहे. पण दुसरीकडे आपण पाहतो आहोत या ठिकाणी जी विमानं सध्या या काबूलमधल्या विमानतळावर जी उभी आहेत किंवा ज्या विमानांच्या माध्यमातून हे सगळे काबूलमधले जे नागरिक आहेत ते काबूलमधनं स्थलांतर करण्याच्या प्रयत्नात असल्याचं दिसतंय. अफगाणिस्तानच्या बाहेर जाण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचं दिसतंय आणि त्यामुळेच ही खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याची दृश्य गेल्या 1 ते 2 दिवसांपासून आपण सातत्यानं सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा न्यूज चॅनल्सच्या माध्यमातून असेल आपण पाहतो आहोत. अनेक अफगाणी जे नागरिक आहेत ते अफगाणिस्तानमधून आता बाहेर कसं पडता येऊ शकेल याच प्रयत्नात असल्याचं दिसतंय. प्रशांत, धन्यवाद, आपण ही जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. पुढची बातमी आता आपण बघणार आहोत. बातमी नाशिकमधली आहे. नाशिकमध्ये बायोडिझेल पंपावर छापा टाकण्यात आलेला आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांनी ही एक मोठी कारवाई केलेली आहे. अनधिकृतपणे हा बायोडिझेल पंप सुरू होता. हॉटेल मागे पत्र्याच्या शेडमध्ये हा बायोडिझेल पंप चालवला जात होता. काँग्रेसचे माजी आमदार हा पंप चालवत होते अशी देखील माहिती आता समोर येते. रशीद शेख, आसिफ शेख या व्यक्ती हा पंप चालवत असल्याची माहिती देखील आता समोर आलेली आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया. लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं. लक्ष्मण, एक खूप मोठी कारवाई नाशिक ग्रामीण पोलिसांनी केलेली आहे, काय सांगता येईल त्याबद्दल? नाशिकच्या मालेगाव परिसरामध्ये नाशिक ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे. ज्या कारवाईमध्ये पोलिसांनी 2 आरोपींना अटक केलेली आहे, ज्यामध्ये शेख जलील शेख सफी हा 52 वर्षीय आहे, तर शेख वसीम शेख यासीन हा 32 वर्षीय आहे. या ठिकाणी बायोडिझेलचा जो पंप आहे तो अनधिकृतपणे चालवला जात होता. नाशिक मालेगाव रस्त्यावरती यांच्याच मालकीचं एक हॉटेल आहे आणि त्या हॉटेलला लागून पत्र्याच्या शेडमध्ये अशा प्रकारे बायोडिझेल जे आहे ते विक्री केलं जात होतं. खरं तर बाजारामध्ये जे डिझेल 96 रुपये लिटरने मिळतं तेच तशाच स्वरूपाचं हे बायोडिझेल जे आहे ते 70 ते 75 रुपये दराने हे डिझेल विकलं जात होतं. अनधिकृतपणे हा सर्व व्यवसाय या ठिकाणी सुरू होता. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या व्यवसायावरती कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नव्हती. याचं कारण असं आहे की या ठिकाणी असलेले काँग्रेसचे जे माजी आमदार आहेत त्यांच्या भावाचा हा डिझेल पंप होता. त्यामुळे मसल पॉवर आणि मनी पॉवरच्या जोरावरती हा पंप या ठिकाणी राजरोसपणे सुरू होता. मात्र नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक सचिन पाटील यांनी धाडस करून काल या पंपावरती कारवाई केलेली आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलावून या पंपावरती अनधिकृतपणे डिझेल विकलं जात होतं याची खातरजमा केली आणि अखेर काल मालेगाव पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. खरं तर ज्या ठिकाणी हा पेट्रोल पंप चालवला जात होता, डिझेल पंप चालवला जात होता, त्या ठिकाणी एक हॉटेल देखील आहे. या पंपावरती जर कुठल्याही प्रकारच्या घटना घडली असती, दुर्घटना घडली असती तर आजूबाजूचा संपूर्ण परिसर यामध्ये त्याचं नुकसान झालं असतं, अनेकांना त्याचा जीव गमवावा लागला असता आणि याच अनुषंगाने नाशिकच्या ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई करत या प्रकरणी 2 जणांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. काही लोकांना देखील या प्रकरणी अटक केलेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी असलेलं साहित्य ज्यामध्ये 25,000 लिटरची एक टँक आहे, त्याचबरोबर 5,000 लिटरच्या 3 प्लास्टिकच्या टँक ज्यामध्ये डिझेल तयार करण्यासाठी लागणारं साहित्य ते देखील पोलिसांनी या ठिकाणी हस्तगत केलेलं आहे. त्यामुळे हा धंदा किंवा हा व्यवसाय जो आहे तो किती वर्षापासून चालू होता हे देखील आता पोलिसांना शोधावं लागणार आहे आणि या प्रकरणामध्ये आणखी कोण कोण सहभागी आहे याचा देखील तपास पोलिसांना करावा लागणार आहे. बिलकुल लक्ष्मण, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. पुढची बातमी बघूया. मुंबईतील लोकल ट्रेन सर्वसामान्यांसाठी पुन्हा सुरू झालेल्या आहेत. मात्र कोरोना प्रतिबंधक लसीचे 2 डोस घेतलेल्यांनाच या सेवेचा फायदा घेता येऊ शकणार आहे. प्रवाशांना लोकल ट्रेननं प्रवासासाठी पास देखील देण्यात आलेले आहेत. नागरिकांना 2ही डोसचं प्रमाणपत्र दाखवल्यानंतर एक QR कोड दिला जातो आणि त्यानंतर त्यांचा पास जारी केला जातो. कोरोनाची 3री लाट येण्याची भीती आहे, त्यामुळे लोक कोरोना टाळण्यासाठी सर्व नियमांचं पालन करतील अशी प्रशासनाला आशा वाटते. मध्य रेल्वेवर 74 फेऱ्या वाढवण्यात आलेल्या आहेत.
मध्य रेल्वेकडून 87,875 प्रवाशांना पासेस दिले गेलेले आहेत, ज्यांचे 2 डोस आणि 14 दिवस पूर्ण झालेत अशा नागरिकांना हे पास दिले गेले। सर्वाधिक पास हे डोंबिवली स्टेशनवर देण्यात आलेले। डोंबिवली स्टेशनवरनं सुमारे 8,000 पास देण्यात आलेले आहेत। याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। सुस्मिता भदाणे पाटील आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या दादर स्टेशन परिसरातनं। सुस्मिता, आपण पाहिलं असेल तर ज्यांनी 2 डोस घेतलेत अशाच नागरिकांना पास दिले गेलेले आहेत QR कोडच्या माध्यमातून। आणि काल आपण बघितलं की ज्या पद्धतीनं प्रतिसाद मिळाला, अनेक लोक या लोकल ट्रेन प्रवासासाठीची वाट बघत होते, प्रवास त्यांना अखेरीस करता आला। सुस्मिता, आजची नेमकी काय स्थिती आहे? मध्य रेल्वेवरती आणि पश्चिम रेल्वेवरती 15 ऑगस्ट पासूनच लोकलच्या फेऱ्या या 95% वाढवण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे लोकांची गर्दी होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत। सोबतच जी पासची आकडेवारी समोर आलेली आहे, 14 ऑगस्ट पर्यंत साधारणपणे 1,16,000 नागरिकांनी पासेस काढलेले होते आणि हे प्रवासी आजपासून ह्या सगळ्या प्रवाशांचा प्रवास सुरू होणार आहे। खरं तर सोमवारी सुट्टी असल्यामुळे त्या मानानं गर्दी आपल्याला कमी पाहायला मिळालेली आणि ज्या आकडेवारीमध्ये स्पष्ट झालेलं आहे की डोंबिवली आणि बोरिवली म्हणजे मध्य रेल्वेवरती डोंबिवलीवरती आणि पश्चिम रेल्वेच्या बाबतीत विचार करायला गेलं तर बोरिवलीमध्ये सगळ्यात जास्त पासेस इश्यू करण्यात आलेले आहेत। खरं तर तिकीट चेकिंग स्टाफ सुद्धा इथे सतर्क झालेला आहे। त्यांच्यासोबत RPFचे जवान असतील हे सोबत आहेत। खरं तर त्यांना सुद्धा इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहेत की तुम्ही नागरिकांची तपासणी करायची आहे आणि त्यानंतर तुमच्याकडे पास आहे की नाही हे सुद्धा तपासलं जाणार आहे। पास व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला 2 लसी घेणं, त्याला 14 दिवस पूर्ण होणं गरजेचं असल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे सध्या जर आपण बघितलं तर लसीकरण जे व्हेरिफिकेशन केंद्र आहे ते तर सुरू आहेतच। काही नागरिक आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात की ज्यांनी आज प्रवास केलेला आहे। कशा पद्धतीनं प्रवास झाला, लोकलमध्ये गर्दी पाहायला मिळते? मॅडम, सर्वप्रथम मुख्यमंत्री साहेबांचे आभार मानता येईल का तर त्यांनी सर्वसामान्यांसाठी 2 डोस झाल्याच्या नंतर जे आश्वासन दिलं आहे। पण त्यावेळेस एक अशी अडचण होते, आम्ही बाहेरून प्रवास करून आलेलो आहोत। आम्हाला आता या स्टेशनहून दादरहून आम्हाला जर VTला जायचं असेल तर आम्हाला इथल्या इथं पास मिळत नाही आहे। तर त्यासाठी पण सरांनी काही जर केलं तर आमच्यासारख्या सर्वसामान्य प्रवास करणाऱ्यांची ते पण सुविधा चांगली होईल। त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार व्यक्त करू। तुम्हाला काय अडचण जाणवते? हां मॅडम, मी नांदेडहून आलो आहे देवगिरीने आणि मला आता विरारला जायचं आहे। पण आता मी एका दिवसासाठी मी पास काढू शकत नाही, कारण का आता मला दुसरी कारण तिथे व्हेरिफिकेशनसाठी माझं व्हेरिफिकेशन होत नाही आहे। त्याच्यामुळे मी लोकलनं प्रवास करू शकत नाही। त्यासाठी सरकारला या ठिकाणी माझी विनंती राहील की सर्वसामान्य लोकांसाठी आता माझे 2 डोससुद्धा होऊनसुद्धा मी प्रवास करू शकत नाही लोकलनं, कारण माझं व्हेरिफिकेशन झालं नाही, मला पास मिळू शकत नाही। म्हणून मी हा प्रवास या ठिकाणी लोकलनं मला खरं तर आता इथे एक ट्रेन आलेली आहे आणि आपण त्यातनं साधारणपणे 8 पासून 9 मिनिटाची CST फास्ट ही ट्रेन आलेली आणि यातनं किती गर्दी येते हे आपण बघूयात। खरं तर पूर्णपणे खचाखच भरलेले आहे डबे आणि तिकीट चेकिंग स्टाफ सुद्धा इथे तैनात करण्यात आलेला आहे, ज्यांच्या मार्फत नागरिकांकडून पास व्हेरिफिकेशन आहे की नाही किंवा ते विदाऊट तिकीट प्रवास करतात का, बोगस ID आहे का, या सगळ्याच गोष्टींचा निकष तपासले जात आहेत। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा अशा पद्धतीने नागरिक प्रवास करतात तेव्हा रेल्वे स्टेशनवरती सर्वाधिक गर्दी अपेक्षित असते। त्यामुळे आज यंत्रणांच्या बाबतीत सुद्धा महत्त्वाची भूमिका असणार आहे, कारण यंत्रणा सतर्क असणं गरजेचं आहे। तुम्ही जेव्हा ट्रेनमधनं प्रवास करताय तर काय अडचणी जाणवत आहेत का? गर्दी वाढली का? गर्दी वाढली। आपण बघितलं की सध्याची स्थिती अशी आहे की पूर्ण दादर स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर 6 वरती मी आहे आणि ट्रेन्स भरलेल्या आहेत। अनेकांना अशी अपेक्षा आहे की किमान 2 डोस झालेल्यांना तुम्ही पास तरी अलाउ करा। पास अशा पद्धतीने अलाउ केलेला आहे, त्याच पद्धतीने तिकीट अलाउ करावं, तिकीट सुद्धा काढू द्यावं, अशा पद्धतीची मागणी जोर धरते आहे। बिलकुल सुस्मिता, आपण जर बघितलं तर तिकीट त्याच्या बाबतीत सातत्यानं इथले जे प्रवासी आहेत ज्यांना लोकलनं प्रवास करायचा आहे, 2 डोस घेतलेले आहेत, पण ते म्हणतायत की फक्त पास मिळतोय। तिकीट जर दिलं गेलं तर कदाचित आणखी गोष्टी सोप्या होऊ शकतील। सुस्मिता, त्याबद्दल काही विचार होतोय का? त्या दृष्टीनं प्रशासन, सरकार काही विचार करताना दिसतंय का? खरं तर 2 डोस घेतलेल्या नागरिकांना पास व्हेरिफिकेशन नंतर पास मिळतोय, परंतु इथे जर आपण सध्या बघाल तर अनेक नागरिक असे आहेत, अनेक लोक असे आहेत की ज्यांना खरं तर एका दिवसासाठी प्रवास करायचा आहे, पण प्रवास करताना अडचणी होत आहेत।
मग तुम्ही पास काढला आहेत का? सध्या आपण जर बघितलं तर कोविडमध्ये गर्दी वाढली का ट्रेनमध्ये? गर्दी आहे एवढी बहुतेक रेल्वेचं आहे. तर इथे अशा पद्धतीने नागरिकांचं पास चेक केलं जातं. काही नागरिकांशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात, कारण पास तुम्ही आज प्रवास करताय तर काही गर्दी जाणवते का? आणि सगळ्यात महत्त्वाचं तिकीट सुद्धा द्यावं असं वाटतं का? गर्दी वगैरे एवढी नाही जाणवत आहे, बऱ्यापैकी मॅनेजमेंट केलेली आहे. तर आपण बघतोय की कशा पद्धतीच्या प्रतिक्रिया नागरिकांकडनं येत आहेत. त्याच्यामुळे खरं तर पास बरोबरच 1 दिवसाचं तिकीट सुद्धा द्यावं ही मागणी आता जोर धरते. याबाबत प्रशासन कशा पद्धतीने विचार करताय हे बघणं सुद्धा येत्या काळात महत्त्वाचं ठरणार. बिलकुल सुस्मिता, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. ब्रेकनंतर नमस्ते महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. लसीचे 2 डोस ज्यांनी घेतलेले आहेत अशा मुंबईकरांना रेल्वेमधनं आता प्रवास करता येणं शक्य होणार आहे, कारण त्यांना पास देखील दिले गेलेले आहेत आणि त्या अनुषंगानं आता आपण बघितलं तर रेल्वे प्रवास त्यांचा सुरू झालेला आहे. विजय देसाई आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या, थेट त्यांच्याकडे जाऊया. विजय, आपण बघितलं असेल तर नालासोपारा, वसई विरार या पश्चिम रेल्वेच्या दूरवर राहणाऱ्या स्टेशन्सवर राहणाऱ्या जे प्रवासी आहेत त्यांची सातत्यानं मागणी होती की रेल्वे प्रवास सुरू केला जावा आणि त्या दृष्टीनं आता ज्यांनी 2 डोस घेतले त्यांचा प्रवास सुरू देखील झालेला आहे. विजय, पण काही जणांची अजूनही अशी मागणी आहे की पास व्यतिरिक्त देखील 1-2 दिवसांसाठी ज्यांना प्रवास करायचा आहे त्यांना देखील सरकारनं आता ही सवलत द्यावी जेणेकरून त्यांनाही प्रवास करता येईल. विजय, काय सांगता येईल या सगळ्याबद्दल? अजिंक्य, वसई विरार असेल, नालासोपारा असेल किंवा नायगाव असेल, मी आता विरार मध्ये आहे. या ठिकाणी जे लोक आहेत त्यांनी 1 डोस घेतलेला आहे त्यांना सुद्धा मुभा द्यावी. काहींचं असं सुद्धा म्हणणं आहे जर 2 लस घेतल्यानंतर सुद्धा जर कोरोना होत असेल तर ज्यांना तुम्ही प्रवास नाकारताय त्यांच्यावर हा अन्याय आहे असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे. माझ्यासोबत या ठिकाणचे नागरिक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. तर काय सांगाल तुम्ही? कोरोनाच्या 2 वर्ष काळामध्ये लोक कोरोनाने त्रासलेले आहेत आणि आता ही लस सुद्धा मिळत नाही त्याच्याने त्रासलेले आहेत. आताच मला वाटतं निर्णय दिलेला आहे की ट्रेननी जर जायचं असेल तर 2 डोस बंधनकारक आहे आणि ते 14 दिवसानंतर तुम्हाला त्याचं पास मिळणार आहे. तर हे चुकीचा कुठेतरी निर्णय आहे या ठिकाणी, कारण या ठिकाणी जी रेल्वेने प्रवास करणारे आहेत मला वाटतं गेले 2 वर्ष लोक कामावर जात नाही. काही काही तर मला वाटतं आत्महत्या सुद्धा केलेल्या आहेत, काही काही नोकऱ्या गेलेल्या आहेत. सरकारने एक चांगला निर्णय घ्यावा की लोकांना लस कशी चांगली मिळेल. मला वाटतं की काही केंद्र तर बंद पण पडलेली आहेत, त्या केंद्रावरती 100-200 डोस येतात आणि लोक 2000 असतात. मग त्या ठिकाणी भांडणं होतात त्या ठिकाणी आणि ती लस पूर्ण मिळत नाही. तर सरकारने एक चांगला निर्णय घ्यावा. लस मोठ्या प्रमाणात दिली पाहिजे असं यांचं म्हणणं आहे. तुम्ही काय सांगाल? सर्वात प्रथम तर मी न्यूज 18 लोकमतचा आभार मानतो, कारण की पाठच्या 1.5 वर्षापासून ते हा रेल्वे चालू करावी ह्याच्यावर मुद्द्यावरती काम करत आहेत आणि खरं तुम्हाला अभिनंदन की रेल्वे चालू केलेली आहे. पण मी आपल्या महाराष्ट्र शासनाला आणि रेल्वे प्रशासनाला एवढं सांगू इच्छितो की 1.5 वर्षापासून लोक घरी आहेत. तुमची काय श्योरिटी आहे की 2 डोस घेतलेले त्यांना कोरोना होणार नाही? माझ्या मते तर ज्यांनी कोरोनाची 1 लस सुद्धा म्हणजे घेतली नसेल या 1 लस घेतली असेल तर त्यांनाही प्रवास करण्याचा मुभा मिळावी. कारण असं आहे की लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, आम्ही व्यापारी वर्ग आहोत, आमचे व्यापार सुद्धा बंद झालेले आहेत. आज यातायात आम्हाला करता येत नाही आणि येणाऱ्या ह्या पुढच्या काळामध्ये जर समजा तुमची परत काहीतरी संकल्पना चेंज झाली आणि तुम्ही परत बोलणार की ही डोस, पण त्याचा तुम्हाला पूर्ण ठाण पत्ता असतो तरी का? मला असं महाराष्ट्र शासनाला सांगायचं आहे की 1 लसचा हा विषय ठेवू नका आणि तुम्ही सर्वांना प्रवास करण्याचा मुभा मिळावी. सर्वांना लस न घेता सुद्धा प्रवास दिला पाहिजे. विद्यार्थ्यांना नमस्कार. वसई विरार व पालघर जिल्ह्यातर्फे नागरिकांतर्फे आमचे तुम्हाला अगदी कळकळीची विनंती आहे सरकारला की लवकरात लवकर सर्वसामान्य लोकांसाठी तुम्ही ट्रेन सुरू करा, लोकल सुरू करा. कारण आजच्या सीझनमध्ये शाळा आणि कॉलेजेसचे ऍडमिशन चालू आहे. मग पालकांनी शाळेपर्यंत कॉलेजपर्यंत पोहोचायचं कसं आणि ऍडमिशन घ्यायचं कसं की हेही वर्ष विद्यार्थ्यांचं मोफत जाईल, व्यर्थ जाईल. तर ह्यावर सरकारने नक्की विचार करावा. पालघर जिल्ह्याचं जर तुम्ही पाहिलं तर जे लसीकरणाचा रेट आहे तो सगळ्या जिल्ह्यांपेक्षा कमी का? पालघर जिल्ह्याने काय असं हे केलं? का नवीन जिल्हा आहे, ग्रामीण भाग आहे, आदिवासी पाडा आहेत आणि त्यांनी काय पाप केलं की इथेच फक्त सगळ्यात कमी पर्सेंटेज मध्ये असं लसीकरण होते. तर सरकारने मोफत आणि जास्त प्रमाणामध्ये लसीकरण करावं ही सरकारला विनंती आहे.
जास्तीत जास्त लसीकरण करावं. तुम्ही काय सांगाल? माझं एकच महाराष्ट्र गव्हर्नमेंटला सांगत आहे की आपला विरार वसई मध्ये जेवढं लसीकरण पाठवलं ना आणि फ्री मध्ये आणि एक छोटे छोटे कॅम्प ठेवायचं की सोसायटीमध्ये जे लोकांचं 100 किंवा 50 किंवा 30 असं एक लोकांना थोडं डिस्टन्स ठेवायचं आणि लसीकरण म्हणजे फ्री मध्ये जेवढं वाटलं ना तेवढं जास्तीत सोपं आहे. असं जास्तीत जास्त लसीकरणावरती भर द्यावा आणि सर्वसामान्य लोकांना आणि विद्यार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी रेल्वे प्रवासाची मुभा द्यावी, कारण त्यांना ऍडमिशन घ्यायला असेल तर. बिलकुल विजय, असेच आमच्या सोबत राहा. मी पुन्हा एकदा येणार आहे आपल्याकडे. आपल्या सोबत आपले प्रतिनिधी गणेश गायकवाड आणि मनोज कुलकर्णी देखील आहेत. गणेश, अंबरनाथ रेल्वे स्टेशनवरनं आपल्याला तिथल्या सध्याच्या स्थितीबद्दलची माहिती देत आहेत, तर मनोज कुर्ला स्टेशनवरनं आपल्याला ही माहिती देत आहेत. सुरुवातीला गणेश यांच्याकडे आपण जाऊया. गणेश, आपण बघितलं असेल तर एकीकडे ज्यांनी 2 डोस घेतलेले आहेत अशा रेल्वे प्रवाशांना रेल्वेनं प्रवास करण्याची मुभा सरकारनं दिलेली आहे. मात्र अनेकांचं असं म्हणणं आहे की ज्यांनी 1 डोस घेतलाय त्यांनाही ही परवानगी दिली जावी. दुसरीकडे असंही म्हटलं गेलंय की ज्यांना 1 दिवसाचा 2 दिवसांचा प्रवास करायचा आहे अशा 2 डोस घेतलेल्या प्रवाशांना देखील रेल्वे प्रवासाची मुभा मिळावी. गणेश, काय नेमकं तिथल्या प्रवाशांचं म्हणणं आहे, त्याबद्दल नेमकं काय सांगताय? अजिंक्य, अंबरनाथ रेल्वे स्थानकातील प्रवासीच नाही तर उपनगरातील जी काही स्थानकं आहेत सगळ्या प्रवाशांचं एकच म्हणणं आहे की राज्य सरकारनं 2 डोसेसच्या ज्या अटी टाकलेल्या आहेत त्या पूर्णपणे चुकीच्या आहेत. कारण 2 डोसेस तुम्हाला जर पूर्ण करायचे असतील तर वॅक्सिनेशन सेंटरवर तेवढे डोसेस अवेलेबल असले पाहिजेत. मात्र आठवड्यातून 5 दिवस वॅक्सिनेशन सेंटर बंद असतं आणि केवळ 2 दिवस वॅक्सिनेटर सेंटर चालू असतं. त्याच्यामुळे आम्ही डोसेस कसे पूर्ण करायचे आणि रेल्वेने कसा प्रवास करायचा. आता मी अंबरनाथ रेल्वे स्थानकाचे इथे आहे. अंबरनाथ रेल्वे स्थानकात गेल्या 5 दिवसामध्ये फक्त 2269 लोकांनी पासेससाठी हे सगळे जी प्रोसेस आहे ती पूर्ण केलेली आहे. त्याच्यामुळे हे असं चित्र दिसतंय. या ठिकाणी काही मोजके प्रवासी येत आहेत आणि व्हेरिफिकेशन करतायत. मात्र गर्दी काही गेल्या 5 दिवसांपासून इथे जाणवलेली नाहीये. फक्त 2269 लोकांनी या ठिकाणी व्हेरिफिकेशन केलेलं आहे. काही नागरिक आहेत, आपण त्यांना विचारत. सर, क्या कहोगे, ये सब प्रोसेस है सर, क्या कहोगे, ये सब प्रोसेस है, किस तरह से लग रहा है आपको? ये जो 2 डोसेस का प्रोसेस रखा है पास के लिए, अच्छा लग रहा है आपको? अच्छा है ना, दो पे आपका पूरा हो गया? नहीं, अभी एक ही हुआ था तो मैं सोचा विचार करना यहाँ पे देखें एक पे मिल रहा है क्या. तो एक के लिए भी परमिशन मिलना चाहिए था रेलवे का. मिलना चाहिए ना, क्योंकि ये अभी लंबा डेट हो गया, 3 महीने का हो गया है. 3 महीने का हो गया, टाइम ज्यादा हो गया है. इसके लिए मैं सोचा कि पहले 1 ही महीने का था. अभी 2-3 महीने का हो गया है तो डेट ज्यादा लग रहा है. 1 महीने का रहता तो सबको मिल जाता. जी जी. सर, तुम्ही काय सांगाल, जी प्रोसेस आहे या सगळ्याची? माझे दोन्ही डोस झालेले आहेत. ऑलरेडी दोन्ही डोस झाले आहेत. 1 महिना झाला मला दोन्ही डोस होऊन माझे. पण मुलाचे मला पेपर सबमिट करायचे कॉलेजला आणि ते अर्जंट करायचे. पण मला तिकडे जाता येत नाही. मला मी काय करायचं, मला फक्त तिकीट पाहिजे. मला 5 मिनिट मी काय करणार 1 दिवसासाठी. मी काय करणार सांगा तुम्ही. हे बघा माझं फायनल सर्टिफिकेट पण आहे. हा, 1 महिना होऊन गेला मला 2 डोस घेऊन. मी तुम्हाला 1 महिन्याचा पासची गरज नाहीये. 1 दिवसासाठी मी 1 महिन्याचा पास कशाला काढू. मी 1 दिवसाचं काम आहे माझं. पास संपलं माझं काम. म्हणजे या अटी तुम्हाला थोड्या चुकीच्या वाटतायत? चुकीच्या म्हणजे संपूर्ण चुकीच्याच आहेत. काय तरी करते बघा, आम्ही मान्य करतो 2 डोस वाल्याला तुम्ही अलाव केले. पण 2 डोस अलाव करताना तिकीट अलाव करत अर्जंट काम असतात. त्यांचे काम होऊ द्या रे 1 दिवसासाठी. त्या बिचारे टॅक्सी करून इथून जाणार का 1000 रुपये 2000 रुपये खर्च करून तिकडे मुंबईला जाणार का ते. त्यांचे काय इमर्जन्सी काम असतं ते कोण सॉल्व्ह करणार. ठीक आहे, 2 डोस आम्ही मान्य केले. माझे 2 डोस झालेत. 1 महिना होऊन गेलाय मला. 2 डोस घेऊन मला 1 महिना होऊन गेलाय. तर आम्ही लोकांनी काय करायचं, मुलांच्या शिक्षणासाठी आम्ही काय करायचं. म्हणजे पेपरच माझ्याकडे मुलांचे डॉक्युमेंट सगळे. वाटलं तर बघा, तुम्ही दाखवा तुम्ही. आम्ही काय करायचं सांगा बरं. गणेश, म्हणजे प्रवासी जे आहेत ते मागणी करतायत की ज्यांना पासची गरज नाहीये, खरं तर 1 ते 2 दिवसांचीच खरं तिकिटाची गरज आहे अशाही प्रवाशांना बिलकुल आपण बघू शकतो. गणेश, खरं तरी खूप मनापासून आलेली ही प्रतिक्रिया आहे. काही जणांना खरंच पासची गरज नाहीये. 1-2 दिवसाच्या प्रवासासाठी पूर्ण महिन्याभराचा पास का काढावा आम्ही, असाही प्रश्न काही प्रवासी उपस्थित करतायत. गणेश, येतो मी पुन्हा आपल्याकडे. आपल्या सोबत आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी देखील आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊया. मनोज, आपण पाहिलं असेल तर या सगळ्या आता 2 डोस ज्यांचे झालेले आहेत त्या सगळ्या प्रवाशांना पास मिळू शकतो.
पण काही प्रवाशांचं असं म्हणणं आहे की आम्हाला खरंच पासची गरज नाही एका महिन्याच्या, आम्हाला 1-2 दिवसांचंच काम आहे, पण तिकीट मिळत नाहीये कारण तसा नियमच नाही. तर मग अशा वेळेला नेमकं प्रवाशांनी करायचं काय मनोज? अगदी बरोबर आहे अजिंक्य. मी आहे आता कुर्ला या स्टेशनवर आणि कुर्ला हे स्टेशन हार्बर आणि मध्य मार्गावरचं मध्यवर्ती ठिकाण आहे. मी सकाळपासून या ठिकाणी आहे, बघू शकतो कुर्ला स्टेशनला जशी म्हणावी तशी गर्दी आजही या ठिकाणी दिसत नाहीये. कारण जो पासचा घोळ घातला गेलेला आहे, जी पाससाठी जी नियम घालण्यात आलेले आहेत ते नियम पाहिजे तसे लोकांना मनाला भावणारे नाहीये. त्यामुळे या ठिकाणी स्टेशनवर अगदी नगण्य गर्दी दिसते. नाहीतर कोरोनाच्या आधी या ठिकाणी प्रचंड गर्दी असायची, ती सकाळी 7 वाजेपासूनच ते पार रात्री 12 वाजेपर्यंत या ठिकाणी गर्दी असायची. परंतु हा नियम केल्यानंतरही आणि ज्यांनी 2 डोस घेतले त्यांना सुद्धा परवानगी देण्यात आली, परंतु या ठिकाणी मात्र अजूनही जशी पाहिजे तशी गर्दी दिसतच नाहीये. अनेकांनी 2 डोस घेतलेले आहेत, त्यासाठी पालिकेच्या वतीने या ठिकाणी एक टेबल सुद्धा लावण्यात आलेला आहे. जी लोक आहेत त्यांना या ठिकाणी येऊन जी 2 डोस घेतले असतील तर त्यांना या ठिकाणी पास देण्याचं व्हेरिफिकेशन करण्याचं काम करण्यात येते. परंतु या ठिकाणी मात्र आज तर जवळपास सकाळपासून फक्त 8 ते 10 लोकांनीच व्हेरिफिकेशन केलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ऑनलाईन व्हेरिफिकेशन केल्यामुळे सुद्धा याचा फरक पडलेला पाहायला मिळतोय. परंतु अजूनही जशी लोकांना आवश्यकता आहे तशी जी सुविधा द्यायला पाहिजे तशी मिळालेली नाहीये. अनेक जण आहेत ते रोजचा प्रवास करणारे असतात किंवा 2 दिवसासाठी 1 दिवसासाठी, आणि अशा लोकांना तुम्ही पास काढायला सांगतात. तर अशामुळे ज्यांचे 2 डोस जरी झालेले असले तरी ते सुद्धा या ठिकाणी येऊ शकत नाही. कारण 2 दिवसाचा प्रवास करायचा असतो, 1 दिवसाचा प्रवास करायचा असतो आणि त्यासाठी 150, 200, 300 रुपयाचा पास काढणं त्यांना परवडणार नाही. कारण गेल्या 1.5 वर्षापासून सर्वसामान्यांची जी आर्थिक अवस्था आहे ती अतिशय बिकट झालेली आहे. त्यात पुन्हा 2 दिवस किंवा 1 दिवसासाठी जास्त असेल तर पास काढायचा कशाला, या सगळ्या याच्यामुळे लोक समोर येत नाहीयेत, पास काढत नाहीयेत. त्याच्यामुळे रेल्वेला सुद्धा आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे कुठेतरी ही जी 2 डोस घेतल्यानंतर पूर्ण महिन्याचा पास काढा ही जी अट टाकलेली आहे ती अटच लोकांना समस्या निर्माण करणारी आहे. बिलकुल अजिंक्य. मनोज, असेच आमच्या सोबत राहा. मी पुन्हा एकदा आपल्याकडे येणार आहे. आपण यानंतर पुन्हा एकदा थेट जाणार आहोत विरार रेल्वे स्टेशनवर. आपले प्रतिनिधी विजय देसाई आपल्या सोबत आहेतच, त्यांच्या सोबत काही नागरिक आहेत, त्यांना देखील आपण हा प्रश्न विचारूया. विजय, आपण जर बघितलं असेल तर अनेकांना 1 महिन्याचा जो पास दिला जातो आहे ती अट जी आहे ती खूप अडचणीची वाटते. काही जणांचं 1 महिनाभर पास काढून कदाचित त्यांना त्याची गरज नाही, 1-2 दिवसांचाच प्रवास त्यांना करायचा आहे. त्यामुळं ज्यांना 1-2 दिवसांचाच प्रवास करायचा आहे, काही ठराविक कालावधीसाठी प्रवास करायचा आहे, त्या प्रवाशांना देखील आता मुभा दिली जावी अशी मागणी होतीये. विजय, काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य, वसई विरार नालासोपारा या भागामध्ये ज्यांनी 2 डोस घेतले त्यांच्या मुलांचे ऍडमिशन, सध्या ऍडमिशनचा हा काळ सुरू झालेला आहे. पालकांना तिथे सही करण्यासाठी जावं लागतं. असं असताना जर तिकीट मिळत नसेल तर ते हा आपलं पण त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय सांगाल, हे पासच फक्त दिला जातोय? खरं म्हणजे सरकारने या ठिकाणी रेल्वेने प्रवास करताना डेली तिकीट सुद्धा दिलं पाहिजे या ठिकाणी. कारण लोकांची मुंबईला कामं असतात, काही ठिकाणी हॉस्पिटलमध्ये कोणाला जायचं असतं. तर ही सरकारने निर्णय हा लवकरात लवकर घ्यावा. सरकारने लवकरात लवकर निर्णय, तुम्ही काय सांगाल? ही सक्ती आहे महाराष्ट्र शासनाची. माझं असं मत आहे, जर तुम्ही 2 डोसवाल्यांना जर प्रवास करू देत असाल तर प्रत्येक जिल्ह्यांमध्ये, प्रत्येक तालुक्यांमध्ये तुम्ही डोसचं प्रमाण तरी वाढवावं. आता उदाहरण म्हणजे आमच्या वसई तालुक्याची लोकसंख्या 24 लाख आहे आणि तुम्ही दिवसाला फक्त इथे 5 ते 10 हजार फक्त डोस देत असतात. तर मग कधीपर्यंत ही संपणार? आतापर्यंत 14% पर्यंत डोसच झालेले आहेत. म्हणजे बाकीची लोकसंख्या आमची अशीच बाकी राहिली आहे. तर आम्ही मुंबईला जाणारा सर्व जो आमचा वर्ग आहे तो कसा जाणार, याचा पण विचार शासनाने करणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. ह्याचा जो परिणाम मला सांगा, ह्या जो सगळ्याचा परिणाम बंदी केली आहे त्याच्यामुळे ट्रॅफिकवर होतोय, काय सांगाल? ट्रॅफिक पण होतो आणि लोकांचे फार हाल होतात. लोकांनी पोहोचायचं बॉम्बेपर्यंत, पगार किती आणि बसचं, प्रायव्हेट व्हेकलचं भाडं किती. तर सरकारने ह्यावर निश्चितच विचार करायला पाहिजे आणि सगळ्यांना लोकलमध्ये सर्वसामान्य लोकांना मुभा द्यायलाच हवी.
सर्वसामान्य लोकांना मुभा द्यायला पाहिजे असं प्रत्येकाचं म्हणणं आहे. कारण या ठिकाणची जी परिस्थिती पाहता ह्या लसीचं जे प्रमाण आहे ते वाढवलं पाहिजे, हीच सगळ्यांची मागणी आहे. बिलकुल अजिंक्य. विजय, धन्यवाद. आपण ही जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. सोबतच आपले प्रतिनिधी मनोज आणि गणेश देखील आपल्या सोबत होते. त्या दोघांचे देखील आभार की त्यांनी ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली. आपण बघितलं असेल अनेक प्रवाशांनी या सगळ्याबाबत आपलं मत व्यक्त केलेलं आहे. ज्यांना पासची गरज नाही, ज्यांना ठराविक कालावधीसाठी 1-2 दिवसासाठी प्रवास करायचा आहे, त्यांना देखील आता सरकारनं, रेल्वे प्रशासनानं प्रवास करण्याची मुभा लोकल ट्रेननं द्यावी अशी मागणी आता प्रवासी करताना दिसत आहे. एका ब्रेकची वेळ झाली आहे. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईमध्ये 15 ऑगस्टपासून लोकल सेवा बऱ्याच मोठ्या खंडानंतर सुरू झालेली आहे. मग त्या धर्तीवर पुणे लोणावळा, पुणे दौंड, पुणे बारामती लोकल सेवा सुद्धा सुरू करा अशी मागणी आता होऊ लागलेली आहे. पुणे शहर जिल्ह्यातील कोरोना संसर्ग दर कमी झालेला आहे. मग काय अडचण आहे असा सवाल आता प्रवासी विचारतायत. फक्त मुंबईच्या लोकलचा विचार केलाय. तिथल्या प्रवाशांना जे 2 डोस घेणार आहेत त्यांच्यासाठी 3000 लोकल आज 10 महिन्यापासून चालू आहेत. इमर्जन्सीच्या नावाखाली त्याच्यामध्ये अनऑथराईज सुद्धा लोक गेले आणि आताही तेच होणार आहे. पुणे दौंड, लोणावळा, नांदेड, लातूर, सातारा, कोल्हापूर म्हणजे संपूर्ण मुंबईच्या व्यतिरिक्तामधील जेवढा महाराष्ट्र आहे तेथील लोकल, डेमो, शटल, पॅसेंजर, इंटरसिटी ट्रेन ह्या रेग्युलर चालू होणं गरजेचं. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आरटी कायद्याअंतर्गत प्रत्येक शाळेमध्ये मागास विद्यार्थ्यांसाठी 25% जागा आरक्षित असतात. यासाठी दरवर्षी प्रवेश प्रक्रियाही घेतली जाते. मात्र ज्या गरजू वर्गासाठी हा कायदा करण्यात आला त्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळताना दिसत नाही. तर इतर पालक बोगस प्रमाणपत्र जोडून यामध्ये जागा मिळवत असल्याचं समोर आलेलं आहे. नागपूरमध्ये काही पालकांनी खोटी माहिती देताना अक्षरशः कळस गाठलाय. काही पालकांनी एकाच विद्यार्थ्याचा 3 वेगवेगळ्या नावानं अर्ज केल्याचं देखील आता समोर आलेलं आहे आणि त्यांना प्रवेश देखील मिळालाय. 4 स्कूलों के रिजल्ट आ गए, हमारे पिया का नाम नहीं आया कहीं. एक ऑप्शन है, फॉर्म भर दीजिए ना, गरीब कोटा से. अब कुछ नहीं हो सकता, आपको गरीब थोड़ी बन जाएंगे. तो बन जाते हैं ना गरीब. आपल्या मुलीच्या मोठ्या शाळेतील प्रवेशासाठी धडपडणारे हिंदी मीडियम चित्रपटातील या पालकांची गोष्ट आठवते? हो, आठवणारच, कारण धडपडच तेवढी होती त्यांची. आईचं नाव प्रगती, जन्म 24/4/2015. पुढलं नाव आहे निहांत अलय धोतरकर. आईचं नाव सारिका, जन्मतारीख 10/12/2014. हेच नाव कसं बदलू नये बघा. निहांत अजय धरोकर, आईचं नाव सारिका, जन्मतारीख 10/12/2014. आणि पुढे तेच नाव निहांत अजय धातारकर, आईचं नाव सारिका, जन्मतारीख 10/12/2014. म्हणजे एकाच विद्यार्थ्याचा पालकांनी वडिलांचे नाव बदलून आडनाव, जन्मतारीख वेगवेगळी दाखवून अनेक अर्ज केले आणि आरटीई अंतर्गत काटोलच्या नामांकित शाळेमध्ये प्रवेश मिळवला. एक ही पेरेंट ने अपने बच्चे के लिए 3 एडमिशन के लिए फॉर्म भरे थे और वो रेक्टिफाई कैसे हुए कि माँ का नाम एक है और 3 अलग अलग पिता के नाम उन्होंने डाले. अब ये तो पारदर्शिता वाली बात है, तो दिख रहा था, लेकिन इसमें कहीं ना कहीं प्रशासन के अधिकारी और स्कूल के जो प्राध्यापक है उनकी मिलने होने की शंका हमको जाहिर हो रही है. पालक यावरच थांबले नाही, तर कोणी खाली प्लॉटवर घर दाखवलं, तर कोणी खोटे भाडे करारनामे जोडले, तर कोणी जात प्रमाणपत्र, डोमेसाईल प्रमाणपत्र जोडून प्रवेश मिळवला.
त्यामुळे आरटी योजना ज्या घटकांसाठी आहे त्या घटकांना याचा फायदा मिळत नसून दुसरंच कोणीतरी त्याचा फायदा घेत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. तपासात अशी प्रकरणं पुढे आली असून ज्यांनी खोटी प्रमाणपत्र जोडून प्रवेश मिळवला त्यांचे प्रवेश रद्द करण्याचं काम सुरू असल्याचं नागपूरच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितलंय. अगर पेरेंट ईमानदारी से 2 किलोमीटर में रहता है और उसने सर्टिफिकेट में लिखा हुआ है अपने एप्लीकेशन में 2 या 3 किलोमीटर भी लिखा है तो हम उसको वो एडमिशन देंगे. और यदि वो आधा किलोमीटर लिखता है और 3 किलोमीटर में रहता है तो वो एंटरटेनमेंट नहीं होगा. तो ऐसे हमने बहुत सारे केसेस पकड़े. त्यांनी एका ठिकाणी बापाचं नाव बापूराव होतं तर बापू लिहिलं, काही ठिकाणी बापूराव लिहिलं आणि पोरांच्या याच्यात स्पेलिंग मिस्टेक करून अशा पद्धतीने ते अर्ज पोर्टलने स्वीकारले. आणि ज्यावेळेस ही बाब आमच्या निदर्शनास आली त्यावेळेस आम्ही सक्त निर्देश दिले आमच्या व्हेरिफिकेशन कमिटीला. अशा जर बाबी काही निदर्शनात येत असतील तर त्यांचे प्रवेश तातडीने रद्द करावे. नागपूर जिल्ह्यात सत्र 2021-22 साठी आरटी अंतर्गत 6,720 जागा आरक्षित करण्यात आल्या. त्यापैकी आतापर्यंत 5,100 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आलाय आणि यापैकी 50% जास्त पालकांनी बोगस प्रमाणपत्र जोडून प्रवेश मिळवल्याचा निष्कर्ष आहे. त्यामुळे सर्व प्रवेशाची तपासणी व्हावी अशी मागणी पुढे येताना दिसते. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच नमस्ते महाराष्ट्रामध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.